पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. त्याच्यामध्ये टाकणार आहोत काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ, थोडं लाल तिखट आणि त्यानंतर घालणार आहोत दही, आणि धने, पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून. तर ह्याला चांगलं मिक्स करून ह्याला 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे चांगलं मिक्स करून. हे इथे केलं आहे आपण, भाजून घेतला आहे कांदा, टमाटर आणि थोडेसे खोबरं आहे. एकदम कमी प्रमाणात घेतलं आहे खोबरं. हा मसाला आपण भाजून इथे प्लेटमध्ये काढून घेतला आहे. थंड झाल्यानंतर ह्याची आपण छान पेस्ट करणार आहे. इथे आपण भाजलेला मसाला पूर्ण फाईन पेस्ट करून घेतली आहे. बघू शकता ह्याची पेस्टची कन्सिस्टन्सी एकदम बारीक केलेली आहे आणि हीच आपल्याला नंतर फ्राय करायची. बारीक दळलेला मसाला, सगळा मसाला एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मी करते प्लेट. आता आपण टाकूया दही. 2 चम्मच भरून टाकलेला आहे दही आणि ह्याला मिक्स करूया. दही टाकून पुन्हा एकदा मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून चांगलं शिजवून घेऊया मसाला. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करू आपण पनीर. मसाला शिजतोय तोपर्यंत इथे ठेवला आहे जिरा राईस. मसाला छान परतला आहे. आता याच्यात आपण टाकूया मॅरिनेट करून ठेवलेले पनीरचे पीसेस. त्यांना 2 मिनटं झाकण ठेवून देऊया. इकडे पनीर होत आहे तोपर्यंत आपला जिरा राईस पण शिजत आला आहे. झाकण काढून बघूया. पनीर आपले हळूच बघूया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते.
बटर, भाजी आपली होत आली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया पुदिना चिरलेला. चिरलेला पुदिना टाकला. भाजी शिजली की खायला रेडी आहे. मस्त है बाबा.